योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ततः परमावश्येन्द्रियाणाम् पतंजली महर्षीजींच्या साधन पदांतर्गत येणाऱ्या सूत्रापैकी ततः परमावश्येन्द्रियाणां हे 55 क्रमांकाचं सूत्र अर्थात साधन पदातील हे शेवटचं सूत्र आहे। येथे एकूण 55 सूत्र साधन पदामध्ये समाविष्ट पतंजली महर्षींनी केलेले आहेत। ह्या सूत्रामध्ये प्रत्याहाराचा अभ्यास झाल्यानंतर त्याचं काय फल प्राप्त होतं त्याचा विचार या ठिकाणी सांगतायत। प्रत्याहार फलम आह, प्रत्याहाराचं फल काय आहे। काल आपण प्रत्याहाराचा विचार विस्तृत स्वरूपामध्ये केला आणि त्यात पाहिलं की सो विषया संप्रयोगे चित्त स्वरूपानुकार इवेंद्रियाणां प्रत्याहारः। इंद्रियाणां सो विषय असंप्रयोगे चित्त स्वरूपानुकार इव प्रत्याहारः। इंद्रियाणां सो विषय असंप्रयोगे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे एकूण आपल्याकडे 14 इंद्रिय आहेत। त्यापैकी काहींना अंतरिंद्रिय म्हणतात, ते आहे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार। ज्ञान प्राधान्याने ज्ञानेंद्रिय आणि कर्म प्राधान्याने कर्मेंद्रिय असे एकूण ईश्वर प्रदत्त 14 इंद्रिय ईश्वराने आपल्याला दिलेले आहेत। आणि या सगळ्या इंद्रियांचा म्हणून इंद्रियाणां सो विषय असंप्रयोगे आपापल्या विषयाशी संपर्क न येणे, आपापल्या विषयाशी तादात्म्य न होणं, म्हणजेच इंद्रिय आपल्या विषयापासून परावृत्त होणं, इंद्रिय विषयामध्ये प्रवृत्त होणं आणि अनुभव घेणं हा आहे आहार। आणि हा आहार आहे विषयांचा। पण विषयांचा आहार सेवन करून कायम स्वरूपाची तृप्ती, अनुभूती, संतुष्टी आणि स्वस्थता
कोणालाच प्राप्त होत नाही, उलट इच्छा पूर्तीने इच्छा वाढत असते. या नियमाप्रमाणे विवेकाचा अभ्यास जेव्हा योगी करतो तेव्हा त्याला या समोरच्या जगतातल्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचविषयांच्या मध्ये एक प्रकारचं ताप दुःख आहे, परिणाम दुःख आहे, संस्कार दुःख आहे आणि गुणवृत्ती विरोध दुःख आहे. याचा विस्तार आपण स्पष्टीकरण अगोदर केलेलं असल्यामुळे फक्त नामनिर्देशाने आपण ह्या ठिकाणी उल्लेख करतो आहे. आणि योगी काय करतो आहे? सर्वं दुःखम एव विवेकिनः. विवेकी सगळ्याच प्रकारे यामध्ये दुःखाचा अनुभव घेतो विचाराच्या द्वारे, आणि त्यामुळे दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार सौद्यक वैराग्यम. पाहिलेल्या आणि ऐकलेल्या या सगळ्याच विषयांच्या विषयी एक त्याला दोष बुद्धी तयार होते. ज्यांना आपण अनुभव घेतो या विषयांच्या माध्यमातून त्यामध्ये काही ना काहीतरी दोष आहे, आणि ते दोष निर्माण झाल्यामुळे त्या योग्याच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचं वैराग्य उत्पन्न होतं. आणि मग हळूहळू तो प्रयत्न करतो त्या विषयांच्या पासून इंद्रियांना मागे आणण्याचा. तेव्हा त्याला यतमान वैराग्य असं म्हणतात. जरी इंद्रिय मागे परत घेतले विषयांच्या पासून तरी इंद्रियांची लालसा काही कमी होत नाही असा अनेकांचा अनुभव आहे. पण तरी देखील अभ्यासाने बऱ्याच गोष्टी कमी कमी करता येतात. मग चित्तातलं ह्या विषयाचं आकर्षण संपलं, त्या विषयाचं आकर्षण संपलं, आता आणखी काही विषय राहिले आहेत. असं हळूहळू कमी 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 विषयांचं आकर्षण कमी करण्याचा प्रयत्न करणं याला व्यतिरेक वैराग्य असं म्हणतात. आणि असं करत करत एक दिवस असा अनुभव येतो की सगळ्या इंद्रियांची आसक्ती संपली, फक्त एवढ्या एका इंद्रियांची तेवढाच विषय मला फक्त हवा आहे. आणि मग त्या एकाच विषयामध्ये जेव्हा आसक्ती राहते तेव्हा त्याला एकेंद्रिय वैराग्य असं म्हणतात. आणि जेव्हा त्या इंद्रियांच्या विषयी असणारी पूर्ण लालसा आसक्ती संपून जाते आणि इंद्रिय पूर्णपणे योग्याच्या स्वाधीन होतात, ताब्यात येतात, तेव्हा तो इंद्रिय वशीभूत जेव्हा होतात तेव्हा त्या वैराग्याला वशीकार संज्ञक वैराग्य असं म्हणतात. आणि मग त्यामुळे ते इंद्रिय त्या विषयांच्या पासून पूर्णपणे स्वतःहून ते अंतर्मुख होण्यासाठी तिथून परावृत्त होतात, तेव्हा त्याला प्रत्याहार असं म्हणतात. परंतु इंद्रियांना अनुभव घेण्याची सवय असल्यामुळे जेव्हा ज्याचा अनुभव घ्यायचा आहे तेव्हा ते इंद्रिय त्या विषयांच्या कडे झुकतात, तेव्हा त्याला अधोमुख म्हणतात. इंद्रिय जेव्हा विषयांचा अनुभव घेतात तेव्हा त्या इंद्रियांना त्यांचे मुख हे खाली असावे लागतात. म्हणजे अधोमुख होऊन इंद्रियांना विषयांचा अनुभव घेता येतो, तेव्हा त्यांची प्रवृत्ती ही खाली असते. पण जेव्हा आत्मसुखाचा अनुभव घ्यायचा असतो तेव्हा इंद्रियांच्या पेक्षा विषयांच्या पेक्षा इंद्रियांचा स्तर वर आहे, इंद्रियांच्या पेक्षा मनाचा स्तर वर आहे, मनाच्या स्तरापेक्षा बुद्धीचा स्तर आहे वर आहे, आणि बुद्धीच्या स्तरापेक्षा चेतन तत्वाचा स्तर वर आहे. इंद्रियानी परान्याहो इंद्रियभ्य परम मना मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सा. मग असा जर असल्यामुळे मग इंद्रियांना विषयांपासून मागे येऊन थोडं वरती यावं लागेल, ते मनापर्यंत येतात. मन इंद्रियांच्या पासून पुन्हा बुद्धीपर्यंत जाते आणि बुद्धी पुन्हा मनापासून परावृत्त होऊन आत्मतत्वाच्याकडे ती प्रवृत्त होते. तेव्हा
तो योगी ऊर्ध्वगामी झाला आहे असं म्हणतात. आणि ते मन आता अधोमुख होत होतं, आता ते मन उन्मन झालं आहे. आणि मन उन्मन होणं म्हणजेच अमन होण्यासारखंही आहे. ह्याप्रमाणे एकदा की मन उन्मन झालं तर इंद्रिय स्वतःहूनच तेही उन्मन होत असतात. कारण चित्त स्वरूपानुकार इव इंद्रियाणाम प्रत्याहारः. काल मधमाशीचा दृष्टांत दिला. मधमाशी आपल्या जागेवरून उठली की बाकीच्या राणी माशी तर बाकीच्या माशाही तिथून उठतात आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसली की बाकीच्या माशाही तदनुसार कृती करतात. ह्याप्रमाणे मनाला, चित्ताला एकदा की दोषबुद्धी निर्माण झाली विषयातून की तिथून ते परावृत्त होतं. आणि ते झालं की इंद्रिय सुद्धा परावृत्त होतात. आणि मग हा प्रत्याहार, इंद्रिय ताब्यामध्ये येणं, ही तर योगाची सुरुवात आहे, ही तर ज्ञानाची सुरुवात आहे, ही तर भक्तीची सुरुवात आहे, ही तर हठयोगाची सुरुवात आहे. किंबहुना जगातल्या सगळ्या साधना इंद्रिय स्वाधीन झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं त्यांचा प्रारंभ होतो. आणि म्हणूनच की काय, 55व्या सूत्रामध्ये सुरुवात करताना शब्द केला आहे ततः. ततः म्हणजे पूर्णपणे प्रत्याहाराचा अभ्यास सिद्ध झाल्यानंतर. मुद्दाम अगोदर ह्या सगळ्या विषयांचा पुनश्च एकदा आवृत्ती करून घेतली. याचं कारण मुळातच ह्या सूत्राच्या मध्ये ततः ह्या शब्दाने मागे सांगितलेला जो प्रत्याहाराचा अभ्यास आहे, तो प्रत्याहाराचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मग काय प्राप्त होतं? परमा इंद्रियाणाम परमावश्यता. मग इंद्रियांची जी आहे परमा, सर्वोत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ वश्यता म्हणजे वशीभूतता प्राप्त होते. म्हणजे तो एक इंद्रियांना ताब्यात घेण्यासाठी पूर्णपणे मास्टर बनतो. इंद्रिय पूर्णपणे त्याच्या अंडर कंट्रोलमध्ये येत असतात. आणि ते साधे नाही, परमावश्यता, सर्वोत्कृष्ट वशीभूतता त्याला प्राप्त होते. मग इथे परमा शब्दाचा अर्थ करताना मग असं म्हणावं लागेल का, काहींना इंद्रिय सर्वोत्कृष्ट ताब्यात येत नाही, ते आहे अपरमा. आणि काहींची इंद्रिय पूर्णपणे ताब्यात येतात, त्यांना म्हणायचं परमा. परमावश्यता आणि अपरमावश्यता. मग हा विचार जेव्हा प्रॅक्टिकल स्तरावरती योग्यांनी केला, विचारवंतांनी केला, तेव्हा त्यांचा काही क्रम सांगितलेला आहे इंद्रिय ताब्यात घेण्याच्या पद्धतीचा. तर त्याच्या 2-4 पद्धती या ठिकाणी स्वतः व्यास महर्षीजींनी ह्या सूत्रावरती भाष्य करताना सांगितलं आहे, ते आपण पाहूया. शब्दादेषु अव्यसनम इंद्रिय जयः. शब्दादेषु अव्यसनम. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्यांच्या संबंधी काही लोकांना व्यसन असतं. व्यसन शब्दाचा अर्थ आहे व्यस्यति इति व्यसनः. जे आपल्याला त्या विषयांच्या मध्ये फेकून देतं, ढकलून देतं. आणि दुसरं आहे जे कल्याणापासून आपल्याला दूर फेकून देतं. जिथे आपलं अजिबात कल्याण नसतं, त्या कल्याणापासून दूर आपल्याला कुठेतरी विषयांच्या मध्ये ढकलून देतं, त्याला व्यसन असं म्हणतात. आणि ज्यांना व्यसन प्राप्त झालेलं असतं त्यांना तो विषय त्या वेळेस त्या व्यक्ती किंवा प्रसंगाच्या कडनं जर मिळाला नाही तर ते व्यक्ती अत्यंत अस्वस्थ होतात, बेचैन होतात. त्यांना जगणं परास्त होऊन जातं. IT क्षेत्रामध्ये असणारे
अनेक युवक युवती इतके व्यसनाधीन झालेले असतात की त्यांना तो विषय जर नाही मिळाला तर ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, कारण व्यसन करताना त्यांना कोणत्याही प्रकारचे श्रम होत नाही. एखादा विषय प्राप्त करण्यासाठी मनुष्य काही किलोमीटरचं अंतर पार करतो आणि तो विषय प्राप्त करतो. कधी कधी गाव, देश, राज्य सुद्धा सोडून पलीकडे ते विषय प्राप्त करून घेण्यासाठी जातात. असा खूप विस्ताराचा आणि प्रत्येकाचा हा अनुभव आहे. व्यसन ज्याला लागलं की त्याच्याशिवाय तो जगू शकत नाही. आपण ड्रग ॲडिक्ट्स पाहत असतो, हा त्याचाच एक परिणाम आहे. म्हणून व्यसन असणं हा एक दोष आहे. आणि शब्दादेशु अव्यसनम, त्यांचं व्यसन नसणं हाही एक प्रकारचा इंद्रिय जय मानला आहे. म्हणजे जरी विषय मिळाला नाही तरी त्यांना फार इतकी अस्वस्थता होत नाही. आणि म्हणून शब्दादेशु अव्यसनम इंद्रिय जया, शब्दादिकांच्या मध्ये व्यसन नसणं हा एक प्रकारचा इंद्रिय जय, प्राथमिक स्तराचा. काही एकदमच नाही भेटलं की मरणार असं होतं, पण काहींना आता व्यसन नसल्यामुळे फारसं काही ठीक आहे म्हटले, आज नाही तर उद्या भेटेल, परवा भेटेल, अशी एक प्रकारची इंद्रिय संयमता त्यांच्यामध्ये येते. आणि दुसरी एक आहे सक्तीही व्यसनम, म्हणून असं म्हटलं जातं शब्दादिषु विषयासी असक्त होणं. म्हणजे शब्दादी विषयांच्या ठिकाणी पूर्णपणे असक्त म्हणजे त्यांच्यामध्ये सक्तीही व्यसनम, आसक्त होणं हेच एक व्यसन आहे. पण आता त्यांना तेवढी आसक्ती नसते. म्हणजे ज्यांना दिवसातनं 4 एखादी गोष्ट विषय संपादन करायचे असतात, त्यांना एकदा जरी भेटली तरी चालू शकतं. अशा प्रकारचं हा दुसरा प्रकार आहे इंद्रिय ताब्यात घेण्याचा. तिसरा प्रकार सांगतात की मगाशी सांगितलं व्यस्यती इति व्यसनम, श्रेयासा व्यस्यती, म्हणजे पूर्णपणे आपल्याला त्या कल्याणापासून दूर फेकलं जातं, त्याला व्यसन असं म्हणतात. हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार असा आहे अविरुद्धाः प्रतिपत्तीः न्यायाः, म्हणजे शास्त्राने, समाजाने, आपल्या विविध अशा संस्थेने, राज्य संस्थेने, आपल्या घटना संस्थेने काही गोष्टी मान्य केलेल्या आहे की हे तुम्ही करू शकतात. वर्णाश्रमाप्रमाणे त्या विषयाचा अनुभव घेऊ शकतात. याप्रमाणे शास्त्र अविरुद्ध, शास्त्राच्या विरुद्ध नसलेल्या, म्हणजे शास्त्राने मान्य केलेल्या वर्ण आश्रम धर्माप्रमाणे आपण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांचा अनुभव घेणं, म्हणजे विधीने विषयांचं सेवन करणं, याला सुद्धा एक प्रकारचा इंद्रिय जय मानलेला आहे. या संबंधाने एक संत वचन आहे, विधीने सेवन विषय त्यागाते समान. विधीने केलेल्या विषयाचं सेवन हे त्यागाप्रमाणे मान्यतेला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून अविरुद्धाः प्रतिपत्तीः न्यायाः, शास्त्राच्या विरुद्ध नसलेले, म्हणजे शास्त्राने मान्य केलेले असणाऱ्या विषयांचा उपभोग हा न्यायप्रणित असल्यामुळे हा सुद्धा एक प्रकारचा इंद्रिय जय असा म्हटला जातो. त्यानंतरचा पुढचा आहे स्वेच्छयाः शब्दादि संप्रयोगाः. याच्यामध्ये थोडा तळतम भावाचा हा संक्षेप आहे बरं का. स्वेच्छया म्हणजे काही लोक असं म्हणतात, जरी विषय आमच्या समोर आले तरी आम्हाला ते अस्वस्थ करत नाही. काहींना तो विषय पाहिल्याबरोबरच त्यांच्यामध्ये एक प्रकारचं स्टिम्युलेशन ह्या इंद्रियांच्या मध्ये, शरीराच्या मध्ये होतं. चिंच पाहिले की आधीच तोंडाला पाणी सुटतं, तसं विषय पाहिले की आधीच त्यांच्या इंद्रियांच्या मध्ये एक प्रकारची उत्तेजनता निर्माण होते. म्हणून त्यांना विषयाधीनता असं म्हटलं आहे. परंतु काही लोक असे म्हणतात की नाही, आम्ही विषयांच्या अधीन नाहीत. विषय जरी आमच्या समोर आले तरी आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही. पण जेव्हा आम्हाला स्वतःहून इच्छा होते
त्या विषयांकडे जाण्याची, तेव्हा आम्ही शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयाचा अनुभव घेतो. आणि म्हणून हे सुद्धा एक प्रकारचा इंद्रिय जय आहे. म्हणजे आम्ही आमचे इंद्रिय जेव्हा म्हणतील तेव्हाच आम्ही तिकडे जाऊ. विषय आम्हाला आकर्षित करून घेऊ शकत नाही, पण आम्हाला जेव्हा वाटलं आम्ही तेव्हा जाऊ. हा आमच्या इंद्रियांचा एक स्वाधीनपणा आहे. आम्ही ठरवू ना तरच आम्ही शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्यापैकी कोणत्या तरी विषयांकडे जाऊ. ते आमच्या मनाच्या अधीन आहे. ते विषय आम्हाला आकर्षित करून घेऊ शकत नाही. हा एक स्वेच्छेने इंद्रियादी शब्दादी संबंध येणं हा एक प्रकारच्या काही लोकांचा, विद्वानांचं म्हणणं आहे. हाही एक प्रकारचा इंद्रिय जय आहे. पुढचा एक प्रकार आहे रागद्वेषा अभावे शब्दादी ज्ञानम इंद्रिय जय हा केचित. केचित म्हणजे काही लोक असं म्हणतात, आम्हाला त्या विषयांच्या विषयी राग नाही, द्वेष नाही, सुख नाही, दुःख नाही. आमचं अंतःकरण त्या वस्तूच्या संबंधाने रागद्वेष शून्य आहे, सुखदुःख शून्य आहे. पण प्रारब्ध वशाने आम्हाला त्या विषयांचा संबंध आला आणि म्हणून आम्ही त्या विषयांचा अनुभव घेतो. पण आम्हाला त्याच्याविषयी, त्या वस्तूच्या विषयी अटॅचमेंट पण नाही आणि द्वेष पण नाही. प्राप्त झालं तर सुख पण नाही आणि नाही प्राप्त झालं तर दुःख पण नाही. अर्थात वस्तूच्या विषयी सुखदुःख नाही, वस्तूच्या विषयी रागद्वेष नाही, पण यदृच्छेने आम्हाला त्याचा लाभ झाला आणि त्याचा आम्ही अनुभव घेतला, तर हा एक प्रकारचा इंद्रिय जयच म्हणावा लागेल ना. आम्ही स्वतःहून पुढेच तिकडे गेलो, रागद्वेष नाही, काही नाही, प्रारब्ध वशामध्ये या गोष्टी घडल्या, म्हणून हा एक आमचा इंद्रिय प्रकारचा जय आहे. त्यानंतर शेवटचा जिगीषव्य नावाचे एक ऋषी आहेत. यांनी पतंजली महर्षी आणि व्यासजी यांच्या म्हणण्याचं अनुसरण केलं आणि ते असं म्हणतात, चित्तैकाग्र्यात अप्रतिपत्तीही एव इति जिगीषव्याः. त्यांचं म्हणणं आहे, चित्ताची एकाग्रता विवेक आणि वैराग्याच्या मुळे झाली आणि चित्त पूर्णपणे विषयांच्या पासून परावृत्त होऊन आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी किंवा दिलेल्या एखाद्या विषयाच्या ठिकाणी एकाग्र जेव्हा होतं तेव्हा त्या इंद्रियांचा आणि विषयांचा कोणताच संबंध प्राप्त होत नाही, असा काहींचं म्हणणं आहे. ततः आणि त्यामुळे इयं वश्यता ही जी एक प्रकारची इंद्रिय पूर्णपणे ताब्यामध्ये येणं, ही परमा वश्यता आहे. म्हणजे पूर्णपणे इंद्रिय ताब्यात येतात. यामध्ये काय होतं, चित्तालाच मुळात विषयांच्या विषयी आसक्ती राहत नाही. म्हणून यत् चित्त निरोधे इंद्रियाणी निरोधानी. एकदा की चित्ताचा निरोध झाला की इंद्रियांचा निरोध हा आपोआप होतो. म्हणून योग्याला इंद्रियांचा निरोध करण्याकरता स्वतंत्र प्रयोग करावा लागत नाही. योगिनः इतर इंद्रिय जयवत प्रयत्न कृतम उपायांतरम न अपेक्षन्ते इतिही. म्हणून योग्याला हा दुसऱ्या कोणत्याही विषयाचा इंद्रियांना परावृत्त करण्याचा अभ्यास करावा लागत नाही. एकदा की इंद्रिय मन ताब्यात आलं की इंद्रिय आपोआप ताब्यात येतात आणि मग त्याचा इंद्रियांचा आणि विषयांचा संपर्कच होत नाही. ही परमावश्यता आहे. याबद्दल एकच वाक्य महत्वाचं सांगून आपण समारोप करूया. असं म्हटलं जातं, एखादा मनुष्य सर्पाचं विष उतरण्यामध्ये अत्यंत पारंगत आहे आणि सर्पही त्याच्या पूर्णपणे वशीभूत आहे. म्हणजे त्यांनी सर्पही आपल्या ताब्यात ठेवलेला आहे आणि सर्पाचं विष उतरण्याकरताही सुद्धा तो अत्यंत दक्ष आहे. असा तज्ञ व्यक्ती जरी असला तरी तो विषारी सर्पाला आपल्या बिछाण्यावरती जवळ ठेवून निशंकपणे झोपू शकतो असं मात्र कधीही होऊ शकत नाही. सगळं जरी असलं तरी त्याला थोडी भीती असतेच. याप्रमाणे अगोदरचे जे इंद्रिय जयाचे प्रकार सांगितले ते म्हणजे सर्पाला, विषारी सर्पाला आपल्या जवळ ठेवून निशंक होण्याचा प्रयत्न करणं आणि
चित्त एकाग्र झाल्यानंतर चित्ताच्या ठिकाणी इंद्रियांची परमावश्यता ही येणं, म्हणजे पूर्णपणे इंद्रिय विषयांच्या पासून परावृत्त होऊन इंद्रिय पूर्णपणे ताब्यात येऊन विषयाचा त्याग होणं, म्हणजेच तो विषारी सर्पालाच पूर्णपणे बाजूला टाकून निसंशयीपणे निशंकपणे जसा मनुष्य झोपू शकतो, तसा पूर्णपणे विषयाचा त्याग केल्याशिवाय, चित्त स्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाल्याशिवाय निशंकपणे योगाचा अनुभव घेता येत नाही. आणि म्हणून निशंक व्हायचं असेल तर प्रत्याहाराचा अभ्यास केल्यानंतर ततः परमावश्य इंद्रियाणाम, ते इंद्रिय प्रत्याहाराच्या अभ्यासानंतर पूर्णपणे सर्वोत्कृष्ट रीतीने आपल्या ताब्यात येतात. हाच प्रत्याहाराचा सिद्धीचा उपयोग या ठिकाणी सांगितला आहे. आणि ह्या पद्धतीने साधनपाद ह्या पाडव्याच्या शुभमंगल प्रसंगी पूर्ण होत आहे. आणि ह्या नवीन वर्षाच्या पाडव्याच्या आपल्या साधना करणाऱ्या साधकांसाठी अनंत अनंत शुभेच्छा. आणि प्रत्याहार आणि त्या प्रत्याहाराचं फल ततः परमा वश्यते इंद्रियाणाम, हे पतंजली महर्षींच्या कृपेने आपल्याला प्राप्त व्हावं, ही शुभेच्छा.